आहे आणि वातावरण तर नादच खुला गाईस. पूर्ण आजूबाजूला जंगल आहे, भीती पण वाटते. तर हे गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपारचे 12 वाजले, तर आमचा अचानकच प्लॅन झाले पावनखिंडला जायचं. तर आम्ही आता निघालोय, तर तुम्हाला भेटूया पुढे. तर हे गाईज, आम्ही आता इथं पोचलोय. कुठं? हा सरळ रस्ता पन्हाळ्याला जातो आणि हा पावनखिंडकडे जातो. आम्ही आता इकडून कोल्हापूरकडून आलोय. आमचा पहिला काही प्लॅन नव्हता निघायचा. जर एक दिवस पहिला नाही तर रात्री जर प्लॅन झाला असता ना, तर आम्ही कसं सकाळी म्हणजे पहाटे जरा लवकर 6 नाही तर 7पर्यंत निघालो असतो ना, तर आतापर्यंत पोहोचलो असतो. आता कसं आता थोडं ऊन लागतंय म्हणून आमचा एकदम अचानकच प्लॅन झाला. आम्ही इन्स्टावरती रील्स बघत होतो, तेवढ्यात आम्हाला एक व्हिडिओ दिसला पावनखिंडचा. तर आम्ही मग प्लॅन केला की आता काही काम नाही आहे तर जाऊया. कृष्णाला पण सुट्टी होती आज, पण आम्ही अचानक निघालो. तर आम्हाला इकडून अजून 1 तास लागणार आहे पोचायला. मला वाटलं आलं म्हणून मी म्हटलं अर्धा तास लागेल, पण नाही, अजून 1 तास लागणार. 1 तासाच्या वरती पण जाऊ शकतो, कारण आम्ही थोडं स्लोनीच जातो आहे. तर आपण आता शाहूवाडी इकडे पोचलो. इकडनं पूर्ण शांती आहे, इकडनं पण गाड्या जात आहेत म्हणजे, पण गावात आलं म्हटलं पूर्ण शांत वाटतं इकडे. या ठिकाणी 1-2 संस्कार आलेले थोडे कळून आम्हाला ते ईव्हीएम संदर्भात तर गाईस, आज 7 फेब्रुवारी आहे, म्हणजे आपल्या रमाईचा वाढदिवस आहे. तर तिकडे त्या गावात कार्यक्रम चालू होतं, खूप आवडलं बघून. भूक लागले खूप, कारण आम्ही घरातनं पण फक्त चहा केली. अचानक प्लॅन झालं मग काहीच खाल्लं पिल्लं नाही, तसंच निघालो आहे. फक्त चहा घेतली आणि आलो आहे. तर आता बघूया, तिथे पोचल्यावरच म्हणजे काही खाणार पिणार, मध्ये पुढे काही थांबणार नाही. तर गाईस, आम्ही आता गोगवे गावात पोचलो आहे. तर आम्हाला पण माहिती नाही अजून किती वेळ लागणार आहे पोचायला. आता एकदा मॅपमध्ये बघावं लागेल आम्हाला. घरं किती भारी वाटत आहेत बघा एकदम. ते बाबा तिथे एकटेच बसलेत आणि काहीतरी काम करतायत. तर आता मलकापूर फक्त 5 किलोमीटर आहे आणि वातावरण तर नादच खुला. तर आम्ही आता शाहूवाडीत पोचलो आहे. इकडे मार्केट एरिया आहे आजूबाजूला. तर आम्ही आता बऱ्याचपैकी पोचलो आहे, फक्त आता 5 किलोमीटर आहे. तर इकडे फक्त शांतता. हे पांढरेपाणी गाव आहे, तर इकडनं आपल्याला इकडनं वरनं जायचं आहे, म्हणजे राईट घ्यायचं आहे. चला चला साहेब. एंटर झालो आहे. तर गाईस, पूर्ण आजूबाजूला जंगल आहे, भीती पण वाटते आणि भारी पण वाटतंय. भीती यासाठी वाटते की कोण नाही, मगाचपासून आम्ही एंटर केला तेव्हापासून. इकडे जंगली प्राणी काय माहिती कधी कुठं येतील, आणि मस्त यासाठी वाटतं की लय भारी व्ह्यू आहे. आम्ही आता थोडक्यात पोचलोच, म्हणजे ते फक्त 2 किलोमीटर आहे अजून इथून. तेव्हा वातावरण पण जरा चांगलं होतं, झाडं वाडं पण आहेत. हे बघा, रस्ता पण खूप सुंदर आहे. पाणी प्यायला थांबलो इथं. खूप थकलोय, भूक लागले मला तर खूप. ह्यानी पण काहीच खाल्लं नाही, मी पण काय नाही, फक्त चहा पियालो. आता वर जाऊन पहिला काय खाणार आम्ही. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही पाठीमागं बॅकग्राऊंड. तर गाईस, आता आम्ही पावनखिंडच्या इकडे पोचलो, म्हणजे आत जायला एंटर केलं. तर आत भेटूया. तर
गाईज आम्ही इकडे नाश्ता करायला थांबलो. तर मी मॅगी ऑर्डर केले आणि कृष्णाने वडापाव ऑर्डर केला आणि आम्ही 2 माझा पण घेतले, गरम होते म्हणून. वरती जातो. तर जिकडे ते म्हणजे जिकडे जे दुकानवाल्या ताई होत्या ना, त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक बॅग पण होती. त्यांनी म्हटलं इकडे माकडं असतात, म्हणजे आपण जर फोटो काढत राहिलो, फोन बाजूला ठेवला नाहीतर बॅग बाजूला ठेवला तर ते घेऊन जातात. त्या म्हणत होत्या इकडे लई जणांचे आयफोन, पर्स, बॅगच अशी उचलून नेले आणि माणसांसारखे असे चैन ओपन करून जे भेटेल ते नेतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की काहीतरी खायला आहे त्याच्यात, म्हणून ते लोक चैन ओपन करून काय भेटतंय ते नेतात. म्हणून आम्ही आमची बॅग त्या दुकानातच ठेवली आहे. फक्त ही छोटीशी म्हणजे ही बॅग फक्त घेतली आहे, त्याच्यात पर्स आणि पॉवर बँक आणि आमचे 2 फोन. तर हे बघा व्ह्यू. आम्ही पहिला खालीच जाणार होतो, विचार केलेला नंतर काय खाऊ, पण गाडीवरती मला खूप अशक्तपणा वाटत होतं, काहीच खाऊन पिऊन निघालो नव्हतं. तर पहिला आम्ही खाल्लं आणि मग निघालो. खाली आलोय. व्ह्यू बघा तुम्ही. इथून खाली जायला वाट आहे कुठेतरी. मी माझा फोन आत ठेवलाय. मस्त असं वातावरण आहे. तिकडे वरती ऊन होतं, इकडे काय ऊन नाही. इकडे मस्त असं झाडीवाडी आहे, झाडीवाडी पण आहे. मस्त असं थंड वातावरण आहे. गरमी थोडी पण फील नाही होत आहे. हे बघा पावनखिंड. चप्पल काढा, इथेच काढूया. इथून खाली जायचं आपल्याला. इथं बोर्ड लावला, चप्पल वगैरे सगळं इथेच काढायचं, चप्पल बूट काय असेल तर. आणि माकडाने जर चप्पल नेली तर नाही ब्रँडेड चप्पल आहे माझी. माकडं चप्पल नेऊन काय करणार आहेत? कोणा तुझी चप्पल घालणार आहेत? बरं माहित. मग माकडं बॅगेत ना ते फोन नेऊन खा देणार. ते काकी त्यांना बोलत वाटतं खायचं आहे होते ते बिस्किट आयफोन नेतात ते. इथे पण मस्त असं बसण्यासाठी जागा आहे, चांगली आहे. आता इकडे जास्त लोक येत नाही, पावसाळ्याच्या दिवशी लय लोकं. हा बघा इथून खाली ही पावनखिंड आहे. इथून खाली उतरायला जागा आहे. आणि आता तिकडे गाईस वरती माकडं होती. ते माकडं वाकडं पण खूप आहेत. तर प्लीज जर कोणी पण याल तर फोन, पर्स ते सर्व जरा सांभाळून ठेवा. हे बघा इथं माकड आहेत, झाडांवरती बसलेत. माकड आहे इथे. माकड हे घाबरले. पाणी मस्त प्यायसाठी. इथून खाली उतरायला शिडी आहेत. माकड तिकडे चाललं. ही पावनखिंड आहे. अजून खाली जायचं आहे आपल्याला. असं इथून खाली उतरायचं आहे, इथून आतमध्ये जायचं आहे. तर पावसाळ्यामध्ये मस्त असं धबधब्यासारखं असतं इथं पाणी. तर आता आम्ही खाली आलोय. हे बघा तिथून वरतून तिथून खाली आलोय. तर काहीच कसं खाली आलोय. उतरायला येत नाही तरी खाली आलोय. अजून कोणतरी लोक आल्यात. खूप म्हणजे खूप घाबरले. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये ट्रेकिंगला आले आणि तेवढं पडले. अंगाचं कापतंय माझं खरंच. ती लोक तर नाही येऊ शकणार आहेत, कारण त्यांच्यासोबत लहान बेबी आहे त्यांचं. आम्ही लोक चाललोय. तिला उतरायला येत नाही तरी पण कसं चाललोय. येताना वरती मला आणि हे पाणी आहे ना खूप म्हणजे खूपच थंड आहे. मी आत्ताच तोंड धुतलंय. हे बघा हळूहळू चालत येते. इथून खाली यायचं आहे. मी तर आलो पण या मॅडम खाली येऊ शकत नाहीत, त्यांना वरतीच बसवलं आहे. हे बघा इथून खाली यायचं आहे. तुम्ही बघितलं असेल मी कसं खाली आलो आहे. इथं धबधब्यासारखं आहे.
इथे लोक ट्रॅकिंगला येत असतात. तर दगडावरती पण लिहिलं जय श्रीराम. बघा लोकांनी चावून जाऊन पायाने वाट मिळवली पूर्ण. व्ह्यू बघा किती मस्त आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि जंगलात आम्ही फक्त दोघंच आहे. खूप कठीण आहे रस्ता खाली उतरायला. मला तिकडे जायचं आहे पण इकडनं वाट नाही आहे, तिथनं तर नाही, कारण तिथे पाणी आता पडायची खूप चान्स आहे. तिथनं वाट आहे पण मी थोडी हेल्दी आहे तर मी तिथनं उतरू शकत नाही. म्हणजे असं नाही, हेल्दी लोक उतरतात. इकडे काहीतरी असं उतरायला केलं पाहिजे होतं ना. मी सांगतो करायला. तर काहीच तर आता आम्ही निघालोय. मगापासून कोण नव्हतं, आता लोक आल्यात. ते कुठलं झाड आहे? कॅक्टस काहीतरी बोलतात ना, कॅक्टस असतं ते. रेगिस्तान मध्ये असतं ते, वाळवंट. अशी झाडं काही कृष्णा जिथनं त्या दरीतनं उतरत होता ना, तिथे अशी झाडं खूप होती. इथे माझ्याने होत नाही, मी कधी केलं नाही. तरी किती आम्ही आत गेलेलो. झाले आता थोडंसंच राहिलंय. थोडंसं काय आलं की तिथंच ना. तर काहीच वरती आलोय मी आता, सीडीवरती आहे. खूप थकलोय. हो. आणि सकाळपासून आम्ही आलो होतो त्या कोण नव्हतं. आता खूप जण. तर गाईस आम्ही आता अर्ध्यात पोहोचलो आहे. फोनला चार्जिंग नव्हती म्हणून फोन बॅगेत ठेवलेला. तर आता डायरेक्टली तुम्हाला कोल्हापूरला जाऊन भेटूया. संध्याकाळ होत आले आहे. तर घरी जाऊन आता स्वयंपाक आवरायचा आहे. खूप लेट, थोडंसं लेट पण झालं आहे आम्हाला. तर आता घरी जाऊन भेटूया. हे गाईस, तर आम्ही आत्ताच घरी आलो आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. खूप लेट झालं आहे. स्वयंपाक आवरायचा आहे. तर हे बघा स्वयंपाक आवरायचा आहे. येताना चिकन आणलं आहे. तर आता चिकन बनवणार आहे. घर पण थोडं आवरायचं आहे. खूप काम आहे. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.